इतना साल से कोई भी पॉलिटिशियन वो माधुरी को देखने गया था क्या? उसका हालचाल, उसको क्या लगा है क्या नहीं देखने गया था? पूछा मैं, कोई भी नहीं गया उधर, जरा भी नहीं गया। मगर अभी इस मुद्दे को बड़ा कर रहा है क्योंकि अभी इलेक्शन आ रहा है। कोणाची तर दलाली करून आमच्यावर जर कोण बोलत असेल तर त्याला कोल्हापूरकर तुडवल्याशिवाय राहणार नाही। तू 500,000 साठी अंबानीची चाटुगिरी करत आहेस। तू खरोखर एका बापाची औलाद असशील, हिंदुस्थानी भाऊ मी तर त्याला भाऊ ते कालपासून त्याला एक नाव त्याला पाडलेलं आहे। तर तुझ्या दम असेल, एका बापाची औलाद असशील, कोल्हापुरात ये, तुला कोल्हापूरकर याची प्रतिक्रिया नसती, चांगल्या पद्धतीने कोल्हापुरी पायतान हातात घेऊन देतील। तुला कोणी शिकवलंय कोल्हापूरच्या विरोधात बोलायला, माधुरी विरोधात बोलायला? कोणी शिकवलंय? पैसे तर मिळालेच असतील ह्या बाबतीत त्याला, आणि वरनाने हे म्हणतोय की माझ्या ओळखी आहेत, माझ्या कोल्हापुरात मित्र आहेत, त्यांनी मला ही माहिती दिली। आपण समोर काल हिंदुस्थानी भाऊ म्हणून घेणाऱ्या विकास फाटकनं आमच्या कोल्हापूर बद्दल अपशब्द काढले, शिव्या वापरल्या, आंदोलनाबद्दल त्यानं अवमानास्पद वक्तव्य केली। माझं त्या विकास फाटकला आव्हान आहे, इंस्टाग्रामवर बसून तत्वज्ञान देण्यापेक्षा तू कोल्हापुरात ये, कोल्हापुरात तू आमच्या समोर बोल, तुला आम्ही योग्य पद्धतीने उत्तर देऊ। कोल्हापुरात चांगल्या गोष्टीला फेटा, चुकीच्या गोष्टीला पायतान, त्याला पायतान मारल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसणार नाहीत। आंदोलनाला चुकीच्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रकार काही लोकांकडनं चालू आहे। महादेवी हा आमचा आस्थेचा, श्रद्धेचा विषय आहे। दादागिरीची भाषा बाहेर न करून कोल्हापूर बद्दल जर कोण बोलणार असेल तर कोल्हापूरकर शून्य आहेत, आणि त्याला जर एवढ्या शिव्या ऐकायच्या असतील, द्यायच्या असतील, तो कालच्या जर मोर्चात नुसता फिरला असता तर अंबानी बद्दल लोकांची काय मत आहेत ती कळाली असती। कुणाची तर दलाली करून आमच्यावर जर कोण बोलत असेल तर त्याला कोल्हापूरकर तुडवल्याशिवाय राहणार नाही। कोल्हापूरकर म्हणून आमच्या भावना तीव्रच आहेत। त्यांना जर बोलायचं असेल, काल त्यांनी बोललेत की कोल्हापूरकर काय हे खातात का? अहो, माझं म्हणणं आहे की आम्ही काय खातो ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही जे पिकवतो म्हणून तू मुंबईत बसून खातोस, हे आम्हाला म्हणायचं आहे। तू 500,000 साठी अंबानीची चाटुगिरी करत आहेस, यापेक्षा तू कोल्हापुरात ये आणि काय हाल आहे किंवा काय आमची परिस्थिती होती किंवा आम्ही काय माधुरीला सांभाळलं हे आधी नीट बघ आणि मग व्हिडिओ कर। तू अंबानीकडनं 5,000 रुपये घे, 500 रुपये घे किंवा 1,000 रुपये घे, पण त्यापेक्षा आम्ही काय म्हणतो, कोल्हापुरात येऊन तू आधी पहिला बघायला पाहतास। तू कुठलं तरी इंस्टाग्राम वरनं फोटो डाउनलोड करणार राजू शेट्टींचा आणि टाकणार, ते व्हिडिओ दाखवणार व्हिडिओ करून की माधुरीला सांभाळू शकत नाही म्हणून लेटर दिलं होतं। अरे तू नीट आधी बघ सगळं, त्यानंतर परत एक लेटर दिलं की माधुरी सांभाळू शकतात असं त्यांनी लेटर दिलं, आणि तू आम्हाला सांगतोस की असं आहे तसं आहे। अरे तू पहिला ये कोल्हापुरात, नाही तुझा समाचार आम्ही कोल्हापुरात घेतला तर नाव बदलतो कोल्हापूरकर म्हणून। काल त्या हिंदुस्थानी भाऊचा सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला, त्या अंबानीकडून सुपारी घेऊन कोल्हापूरकरांच्या बद्दल जे गरज त्यानं जी ओकली आहे, म्हणजे आम्ही सुद्धा या टीव्ही समोर सांगू शकत नाही, इतक्या खालच्या पातळीवर त्यानं जी प्रतिक्रिया दिली, तर मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायचं आहे, तू खरोखर एका बापाची औलाद असशील, हिंदुस्थानी भाऊ मी तर त्याला भाऊ ते कालपासून त्याला एक नाव त्याला पाडलेलं आहे। तर तुझ्या दम असेल, एका बापाची औलाद असतील, तर कोल्हापुरात ये, तुला कोल्हापूरकर याची प्रतिक्रिया नसती, चांगल्या पद्धतीने कोल्हापुरी पायतान हातात घेऊन देतील। हा हिंदुस्थानी भाऊच नाही, म्हणजे जी वंताराची लोक किंवा जे हत्तीला चोरून घेऊन गेलेले आहेत त्या वंतारामध्ये, या लोकांनी पैशाचा इतका माज आहे तर कोल्हापूरकर याला कधीही बळी पडणार नाहीत। काही बाहेरचे इन्फ्लुएन्सर, इंस्टाग्रामवर रील स्टार जे बनावट विकाऊ रील स्टार आहेत, त्यांना सुद्धा पैसे देऊन यांना कोल्हापूरकरांच्या विरोधात हे एक षडयंत्र किंवा कोल्हापूरकरांच्या बद्दल वेगळ्या पद्धतीची चाल करण्याचा प्रयत्न त्यांनी या सोशल मीडियावर केलेला आहे, पण कोल्हापूरकरांनी हे सरळ हाणून पाडलेलं आहे। आज बघितलं तर त्या भाऊ असेल किंवा अन्य त्या वंताराच्या बाजूने व्हिडिओ करणार असेल, सगळ्यांना कोल्हापूरकरांनी कोल्हापुरी भाषेत झोडपून काढलेला आहे। या हिंदुस्थानी भाऊने सुद्धा स्वतःच्या कॉमेंट बॉक्स बंद करून ठेवलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरकर जे आहेत ते प्रेम किती करतात, हे हत्तीवर किती त्यांनी प्रेम केलेलं आहे, कुठल्या टोकापर्यंत करतात हे दाखवून दिलेलं आहे। दुश्मनी जरी किती केली तर ती कुठल्या टोकापर्यंत करतील हे यातून समजून जावं। यो कोण तो हिंदुस्थानी भाऊ? त्यानं काल आपल्या माधुरीबद्दल व्हिडिओ केलाय, ज्याचं अकाउंट बॅन झालं होतं का बंद पाडलं होतं कुणीतरी, त्याचं अचानक काल अकाउंट चालू झालं आणि तो आपल्या माधुरीबद्दल काल बोलालता। तो हे बोलालता की माधुरीला व्यवस्थित सांभाळली गेली नाही, तिला हे करत होती, तिला ते करत होती, म्हणजे भरपूर गोष्टी, आणि अंबानीबद्दल लय गुणगान गात होता।
का त्याला पैसे मिळाले असतील मे बी. आणि एवढं पण म्हणतोय, ज्यांना ज्यांना असं वाटलं असेल का नाही मी अंबानीनं मला पैसे दिल्यात, हे केल्यात, हे शिकवलंय तुला? हा, तुला कोणी शिकवलंय कोल्हापूरच्या विरोधात बोलायला, माधुरी विरोधात बोलायला कोणी शिकवलंय? पैसे तर मिळालेच असतील ह्या बाबतीत त्याला. आणि वर्णाने हे म्हणतोय की माझ्या ओळखी आहेत, माझ्या कोल्हापुरात मित्र आहेत, त्यांनी मला ही माहिती दिली. आणि पण समोर माधुरीबद्दल ज्यांनी तुला ही माहिती दिली त्यांना समोर आण ना. जेवढी जी काही पदयात्रेला जी काही 2-3 लाख लोक होती का नाही, त्यांना समोर घेऊन हा मुद्दा मांडूया आपण. हा, लोक कोल्हापूरची लोक काय राजकारणी जी लोक आहेत त्यांच्या बोलण्याला ही लोक फसत्यात, असं तसं राजकारण तर तू करायला लागलायस आता इंस्टाग्रामवर येऊन. असंच झालं ना. एवढ्या वर्ष किंवा एवढे महिने जर तुझं काय अकाउंट बंद झालं असेल, ते अकाउंट अचानक कसं काय चालू झालं? आणि पहिला व्हिडिओ तू माधुरीबद्दलच कसा काय टाकलास? हा, आणि वर्ण आणि तू हे बोलायला लागलायस की मागच्या वेळी जी बाढ आलती, म्हणजे पूर आलता आपल्या कोल्हापूरमध्ये, त्याच्या इथं मी आलेलो, तुम्हाला मदत केली, तेव्हा तुझा चांगला पाहुणचार केला होता कोल्हापूरकरांनी. आता ये कोल्हापुरात, आता लय भारी पाहुणचार करतील तुझा. हा, चप्पल असते की नाही कोल्हापुरी चप्पल, त्याचा हारच घालायचा जणू राहिलाय. परत भावा का नाही, भावा पण म्हणायचं आहे मला, तुला भावा पण म्हणायचं नाहीये. कोल्हापूरकरांच्या नादाला लागू नको. आणि कोल्हापूर नाही एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे एवढं घाण वक्तव्य आहे की नाही ते अजिबात तोंडातनं बाहेर काढायचं नाही. आणि आमची माधुरी आम्हाला परत पाहिजे. मग तो अंबानीचं गुणगान ना, त्याच्या पैशावर ना, नाही तर तो तुझं घर चालवायला येऊ दे, आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. आमची माधुरी आम्हाला कोल्हापुरात परत पाहिजे.